हाय यूट्यूब फॅमिली, राणी देफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। हे पा मस्तपैकी हिरवीगार ताजी आपण शेतामधून खुडून आणलेली आहे। हे हरभऱ्याची भाजी मस्तपैकी पा किती मस्त लसलशीत कोवळे शेंडे आहेत। प्रत्येक सीझनमध्ये जे काही भाजीपाला येतात ते खाल्ल्या पाहिजे। हे आपल्या म्हणजे शेतामधलीच आहे हरभऱ्याची भाजी। तर चला तर मग आता आपण या भाजीला सुरुवात करू। या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही, खूप चटकन होते। चला मग हे भाजीसाठी मस्तपैकी लसूण खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेला आहे आणि 2-3 मिरच्या पण आबडधोबडच ठेचलेल्या आहेत, जास्त काही बारीक केलेल्या नाहीत। कारण की भाजीमध्ये हे जे ठेसा आहे खायला खूप छान लागतो आणि तोंडाला चव पण येते। पोळी म्हणा किंवा भाकर म्हणा, माणूस अर्धी भाकर खातो त्या ठिकाणी 1 भाकर हरभऱ्याच्या भाजीसोबत खातो आणि पोळी पण 1 खाण्याऐवजी 2 खातो, कारण खूप छान लागते खायला। हे तेल मस्तपैकी गरम झालेले आहे। आपली स्टीलची कढई आहे। तेल शक्यतो जास्त टाकायचं, कारण की ह्या भाजीला तेलाची गरज जास्त आहे आणि चव पण खूप छान येते। तेल किती छानपैकी गरम झालेलं आहे। लसूण टाकून घेतलेला आहे मी। लसूण मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे। लगेच ठेचा, ह्या भाजीला काही जास्त मटेरियल लागत नाही। मिरच्या खूप तिखट आहेत। एकदम थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण की या भाजीला तेवढी मिठाची गरज नसते, कारण की आम ऑलरेडी असते त्याच्यासाठी। हे 1-2 सेकंद मस्तपैकी आता आपण फक्त वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। 1-2 सेकंद वाफ झाली की मग गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे आपण वाफ काढून घेतलेली आहे। 1-2 सेकंद झालेले आहे। झाकण काढून घेऊ। पाहू शकता तुम्ही किती मस्तपैकी आपली भाजी शिजली गेलेली आहे। चला मग गॅस बंद करून घेऊ। किती मस्तपैकी आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे। काहीच जास्त वेळ लागत नाही, खूप चटकन होते। यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करत जा। या मग गरम गरम ताजी शेतातली हरभऱ्याची भाजी खायला। चला मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये। चला बाय।